45,000 रोजगार निर्माण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. मायक्रोसॉफ्टने 17 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक जाहीर केली असून ब्रुकफिल्ड सोबतच्या करारातून आशियातील सर्वात मोठे GCC उभारले जाणार आहेत. यातून 45,000 रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशन 2025चा आजचा 5वा दिवस. भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचं सांगत सरकारने राज्याची तिजोरी लुटल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे. तर मुंबई ठाण्यासह राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन. अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना लोकनिर्धार चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.